राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये जागा सुटलेल्या आहेत. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी धुळेमध्ये ही कंत्राटी रिक्त पदे आहेत. न्याय भरवायचे आहेत त्यांना. अशा प्रकारे काही पोस्ट आहेत. वॅकन्सी एक अशा आहेत आणि पेमेंट पण चांगला आहे, म्हणजे चांगला आहे पेमेंट. तुम्ही हे वॅकन्सी वगैरे वाचून तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचे ते करू शकता. अटी अशा आहेत. एक अट, उपरोक्त पदे ही कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती 11 महिने 29 दिवस कालावधी म्हणजेच माहे 29 जून 2026 अखेर राहील व शासनाने सदर पदे नामंजूर केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल. दुसरं अट अशी आहे, जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही. तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. तिसरी अट अशी आहे, अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. तसेच अर्जदाराविरुद्ध कोणतीही फौजदारीचा गुन्हा दाखल झालेला नसावा. उपरोक्त कंत्राटी पदांकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल. 5वी अट, सेवानिवृत्त विशेष तज्ज्ञ कर्मचारी यांची निवड झाल्यास सदर पदांकरिता मानधन राज्य स्तरावरून प्राप्त विहित मार्गदर्शन सूचनांनुसार मोजमाप करून अदा करण्यात येईल, याची नोंद घ्या. 6वी अट आहे, जाहिरात रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. तसेच रिक्त ठिकाणांचे बदल होऊ शकतो. याबाबतचे अधिक मुख्य न्यायालय कार्यकारी अधिकारी जिल्हा धुळे यांनी राखून ठेवले आहेत. अनुभवोच्च अर्हताधारकाचा प्राधान्य दिले जाईल. एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदांकरिता स्वतंत्र अर्ज सादर करावे. 9. एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करताना अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे पूर्वी कार्यालयात सादर करावा. 10वी अट अशी आहे, निवड यादीतील गुणक्रमांचे आधार प्राधान्यक्रमांचे पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. पुढच्या काही अशा अटी आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. मी ही फाईल डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ओके, थँक्यू. प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन अपडेट येत राहतील आणि जेन्युइन ज्या खरोखर ओपनिंग आहेत त्याच टाकल्या जातील आपल्या चॅनलवरती. धन्यवाद.